नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी गावी आहे आणि आज मी आलो आहे ना, ते आमचं दुसरं घर इकडे खालच्या साईडला रोडच्या बाजूला इकडे दुसरं घर आहे. इकडे रोपटा वगैरे भाजला होता ज्यावेळेस आम्ही उन्हाळ्यामध्ये गावी आलो होतो ना त्यावेळेस, आणि भाज्या वगैरे काही पेरलेल्या होत्या. तर बघूया आता जरा बऱ्यापैकी आहेत ना भाज्या आल्या असतील, आणि बरंचसं काही असं बी वगैरे लावलेलं होतं. तर आता त्यातलं कोणतं रुजून आले ते बघूया आता. तर चला तुम्हाला दाखवतो आमचं जे दुसरं घर आहे इकडे खालती. तिथे कोण राहत तर नाही, पण घर आहे आणि तिथे नारळी आहेत, अजून भाज्या वगैरे आहेत. तर त्या तुम्हाला दाखवतो इकडे. हे बघा इकडचा परिसर. आता आपण मेमध्ये जेव्हा आलो ना, हे सर्व असं सुकं पडलेलं होतं, तुम्हाला माती वगैरे दिसली असेल, पण आता मस्त असं हिरवळ आले. एक नंबर वाटतं इकडचं. बघा काय भारी इथला परिसर आहे, सुंदर. आणि आपण ह्या वर्षी ज्या झाडाचे फणस खाल्लेले ते बघा, एक राहिला आहे शेवटचा. हा बघा वरती इथे आहे ना, इथे एक छोटासा फणस राहिला आहे. बाकी सर्व फणस संपले, पिकून गेले, म्हणजे एवढे काय खाल्ले नाहीत. असा इथला परिसर आहे बाहेरचा. इथं बेडा वगैरे, आता काय बेडा वगैरे आहे नाही. आणि तुम्हाला त्या चवळी दाखवतो. चवळी कसल्या आल्या आहेत, बापरे. हे बघा चवळीची झाडं, पानच पानं. आणि ज्यावेळेस आमच्याकडे पूजा वगैरे असते किंवा काही कार्यक्रम असतो घरी, तर त्यावेळेस ह्या चवळीच्या पानावरती सर्वांना जेवण वाढलं जातं. आता पावसाळ्यामध्ये कार्यक्रम वगैरे होतात ना, मग ते कोणाकडेही, आता आमच्या वाडीत कुठेही कार्यक्रम असू दे, पूजा असू दे गणपतीमध्ये, किंवा आता काही कार्यक्रम असू देत, जेवणासाठी आहे ना पानावरती सर्वांना जेवण वाढलं जातं. तर खाली पहिला तो रोपटा बघून येऊया काय काय रुजून आलं इथे. इथून जरा अवघड आहे खालती उतरायला, हाईट आहे थोडी. जाऊया. हे बघा, हे बघा आपण रोपटा आहे ना इथेच पेरला होता. भाजी मला वाटतं वाहून गेली, उतार आहे इकडून असं खाली, भाजी वाहून गेली. आणि इथे आपण धने पेरले होते कोथिंबीरसाठी, तर ते पण नाही आलेत. ते वाहून गेले का माहिती नाही. फक्त हे काकडी आली. हे बघा लाईनी तिकडून काकडीची लावली होती, बिया लावलेल्या त्या आलेत. हे बघा मस्त आले एकदम काकडी. हे बघा काकडीचं मस्त रुजून आलं आहे. आणि इकडे ही दारची भाजी आहे, एवढी अशी यायला पाहिजे होती सगळीकडून, सगळीकडे पेरलेली होती, पण ती खालती वाहून गेली. आता इकडे खालती जे रोपं रुजतील ना, ते नंतर आम्हाला दिसतील, वरती येतील तेव्हा त्याची पानं वगैरे. मग त्यावेळेस आम्ही बघू, कुठून वगैरे घेऊन जाऊ, त्याची पानं काढून घेऊन जाऊ. पण काय पाहिजे तशी रुजून नाही आली, कारण हा जो भाग आहे ना तो एकदम असा चढ आहे. हा बघा असा चढ आहे वरती, तर त्यामुळे हरला तर काढलेला होता वरून, पण तेवढ्या हरल्यानं नाही ते पाणी झेपला, इकडून आलं आणि सगळं वाहून नेलं. आणि इथे दोडक्याचं बी लावलेलं होतं ते बघा रुजून आलं आहे. हे बघा हे दोडक्याचं रोप आहे, एकच आलं रुजून, बाकी नाही आलं. बरेच लावलेले होते ते बघा, तिथे एक आले रुजून. अजून त्या साईडने सर्व ह्या काकड्या आल्या आहेत. आणि चवळीचं पान बघा, हा किती मोठी मोठी पानं आहेत चवळीला बघा, एकच नंबर. आणि जबरदस्त अशी पानं फुललेली आहेत, अशी बहर आला आहे चवळीला तिकडे पण. आणि आता श्रावण महिन्यामध्ये आहे ना उपवास वगैरे सोडतात. सोमवारचा उपवास असतो, शनिवारचा असतो, तर ते ह्या पानावरती आपल्याला जेवायला मिळतं. ते त्या पानावरती जेवणाची ना एक वेगळीच मजाच वेगळी आहे. आणि जी काय चव लागते जेवणाला ते वेगळीच आहे. हे बघा इकडून असा खालून असा रोड आहे, इकडे सर्व रोडचं वगैरे काम चालू आहे आपला, डिंगणी करजुई रोड. आणि इकडेच आपण हे सर्व लावलेलं होतं. हे बघा काकड्या तर आल्या पद्धतशीरमध्ये, पण भाजी जशी पाहिजे होती तशी नाही आली. काकडी हे बघा मस्त रोप आले, या साईडनी पण आहेत. आणि इथे मध्ये मध्ये मिरच्या पण टाकल्या होत्या, त्या आता काय माहिती रुजून आलेत रोपं नाही, खालती गेली वाटतं वाहून तिकडे. कुठेतरी सपाट जागेवरती जर का रोपटा केलेला असता ना, तर काही ना काहीतरी आम्हाला भाज्या वगैरे मिळाल्या असत्या. आता इथे नुकसान झालं, एवढी मेहनत घेतलेली पण मेहनतीचं फळ नाही. आणि हे आमचं इकडचं हे घर, तर इथपर्यंतच कौलं लावलेली आहेत ह्या टायमिंगला. चला जाऊया आतमध्ये. आणि तिकडे आपण आहे ना एक नारळ वगैरे लावलेली होती, तर ती पण तुम्हाला दाखवतो. या घरामध्ये आलं ना मस्त गारवा आहे,
आणि शांतता इकडे, कारण ह्या साईडला इकडे खाली आहेत ना घरं कमी आहेत, नेमकीच आहेत. इथे खालती घर आहे, तिकडे त्या साईडला घर आहेत, 4 घरं आहेत इथे, नाहीतर घरं नाही. इकडे शांत आहे. बाकी आमची वाडी पूर्ण वरती आहे, सगळी घरं वरती आहेत. असं इकडे सर्व लाकडं वगैरे आहेत. ते घरातली लाकडं संपली की मग ही घेऊन जायला होतील. आणि तुम्हाला मी नारळ दाखवतो, जी नारळ आप्पांनी लावली नाही. तर बघूया आता काय कशी काय झाली, कारण ती नारळ आम्ही घराजवळ शिंपलेली होती आणि नंतर मग इकडे आणून लावलेली. आता ही इकडून सर्व आता नारळ येतात. नारळींना वगैरे काय पाणी घालायची गरज नाही, पावसाळ्यात काय टेन्शन नाही. हे बघा, ही नारळ सुकून गेली. काय नाही काहीतरी होतं आहे. आणि काय झालं काय माहिती नाही, तर किडा लागला की काय माहिती नाही, पण ती सुकून गेली एकदम. हे बघा, हे नारळ आहे इथे अजून. ह्या अशा सर्व इकडून नारळी आहेत. हे बघा, इथे बघितलं असेल, इथं पाईप वगैरे लावलेला असायचा पाण्याचा, आता बंद आहे. आता पाण्याची काही गरज नाही. असे खड्डे वगैरे मारून ठेवले ना साईडला, इथे पाणी मस्त बऱ्यापैकी जिरतो इथे पाणी. आणि ही पण नारळ अजून काय धरायला नाही लागले, अजून काय पोई तर धरले नाही, फक्त त्या 2च नारळी फक्त धरतात ह्या पुढच्या. हे बघा, ही एक नारळ आणि त्याच्या पुढची नारळ लय उंच गेले. एवढ्या मोठ्या नारळी लावल्या ना, नंतर मग आपल्यालाच त्रास होत होते नारळ वगैरे काढायला एवढ्या वरती. मग ते पडतील तेव्हाच मिळणार आपल्याला. आणि त्या दिवशी आप्पांनी लावली नाही, ते माझ्या वडिलांनी नारळ लावली ना, ती ही बघा, ही मस्त झाली. हे बघा, आता ही नारळ आहे ना, मी इकडूनच, आता मी मुंबईला वगैरे जे घेऊन जातो ना नारळ, इकडून गावातूनच नारळ घेऊन जातो. आणि जर का मोड वगैरे आला ना कोणत्या नारळाला, मग तो तांब्यावरती ठेवून देतो आणि मग चांगली नारळ वाढते. तशीच ही नारळ आहे एक. ह्याचा नारळ आहे ना, असला मोठा नारळ होता, एवढा मोठा नारळ. तर आता ह्या नारळीवरती नारळ कसे लागतात काय माहिती, पण एक आहे, ह्याची फळं आता पुढच्या म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला मिळतील. पण आपल्या पिढीचं काम आहे आताच्या पिढीचं की ही झाडं लावून ठेवायची. आता ह्या नारळी वगैरे आहेत, अगोदरच्या लोकांनी लावून ठेवल्या म्हणून आपल्याला तर त्याची फळं मिळत आहेत. तसंच आपण झाडं लावून ठेवायची, मग आपल्या येणाऱ्या पिढीला, पुढच्या पिढीला ह्याची फळं वगैरे मिळतील. आणि नंतर मग आपलं नाव काढतील की त्यांनी झाडं लावली पण आम्हाला कुठेतरी आता फळं मिळत आहेत. असेच आहेत ते काजूची झाडं वगैरे आहेत ना आमचे वरती जमिनीमध्ये, उपलडीत वगैरे आडीतवरती सर्व झाडं वगैरे आहेत ना, ती आता बाबांनी वगैरे लावलेली किंवा त्यांच्या वडिलांनी, जसं आजोबांनी वगैरे लावलेले, अशी ती झाडं आहेत. मग त्याची फळं आता आम्हाला पण भेटत आहेत. असं आहे, दरवर्षी काही ना काहीतरी झाडं वगैरे लावायचा प्रयत्न आहे. आता बघूया, ह्यावेळेस आम्हाला ते वरती लावायची होती झाडं, काजू वगैरे लावायच्या होत्या, पण तो प्लॅन काही झालाच नाही. बघूया काय कसं काय होतं आहे. आता आलो आहे तर आता बघूया, काय ना काहीतरी करायचा प्रयत्न आहे. आणि हे इकडून अशी पूर्ण वरपर्यंत आहे इकडे, हे सर्व आहे ना. आता इकडे सगळं जंगल होणार, रान होणार, रान इकडून सगळं. हे दिंडे वगैरे येणार, मग ते एक दिवस येऊन ते जरा छाटून टाकायचे. आपलं नारळीला वगैरे जेवढा त्रास होतो आहे ना, तर तेवढे येऊन छाटून टाकायचे. हे बघा, असा हा इकडचा हा परिसर आहे. इकडे मिक्स आहेत झाडं, इकडे आपले रातांबे पण आहेत आणि फणस पण आहेत, आंबा पण आहे आणि हे मोठं काजूचं झाड आहे. त्याच्यामुळं सगळ्या झाडांना आहे ना अशी सावली मिळते. इथे आल्यानंतर सावली मिळते, मस्त थंडगार वातावरण वाटतं इथलं. आणि इथल्या झाडांना जे पाणी येतो ना, ते तुम्हाला दाखवतो. त्याचा जुगाड कुठं येतो इथे वरती, म्हणजे इकडे तर खालती घर आहेत, त्यांना पण तिथूनच पाणी जातो. तर एक टोटी इथे आम्ही पण घेतलेली आहे, तर ती पण तुम्हाला दाखवतो कुठून पाणी येतं ते. हे बघा, ही टाकी आहे. टाकी आता हे बघा अशी खाली आहे. त्या टाकीचं पण काम करायचं आहे, लिकेज आहे, तिला वॉटरप्रूफ करायचे आतून. मग थोडं पाणी कसं स्टोरेज राहिलं ना, मग टेन्शन नाही. हा असा घराच्या मागची बाजू ही बघा. आणि इथे पण काजूची झाडं वगैरे आहेत. इकडून अशी सरळ वरती आहे, तिकडे वरती शेती वगैरे आहे. आणि इथे सागाची झाडं लावलेली होती इथे, हे बघा साया. आता ह्या पानाचं आहे ना, पानाचं हे पान थोडंसं घेऊन चुरगळलं, थोडं पाणी लावलं, असं लाल लाल होतं. ते का होतं ते माहिती नाही, पण लाल लाल होतं. आता त्याचं लॉजिक काय माहिती नाही. हे बघा, एवढे ते लावलेले आहेत साये,
आता हे नंतर मग थोडे मोठे झाले की इथून काढून मग दुसऱ्या ठिकाणी लावायचे जिथे त्यांची चांगली वाढ होईल. आणि फुलं बघा कसली आली आहेत. याचं नाव काय तगारी आहे वाटतं ही. हे बघा मस्त पावसाळ्यात ह्या झाडाला फुलं बरीच येतात. आणि इथे बघताय ना हे पूर्ण मोठं जो एवढं झाड आहे तेच पत्त्याचं झाड आहे. आता हे ओले पानं आहेत ना, आपण जेव्हा काही नॉनव्हेज वगैरे बनवतो चिकन वगैरे असेल त्यामध्ये टाकायचे. काय मस्त स्वाद येतो त्याचा, जबरदस्त लागतात आणि खायला एवढी मस्त मजा येते. हा इथून असा दरवाजा आहे आतमध्ये मी काही जात नाही. सर्व आहे ना मातीची जमीन आहे आणि असं हे वरती वाशे वगैरे आहेत. असं हे घर आहे खालचं. ज्यावेळेस शेतीची कामं वगैरे होती ना तर त्यावेळेस इकडं हे यूज व्हायचं घर. इथे येऊन डबा वगैरे खाणं, दुपारचं जेवण असेल, बैल वगैरे इथेच बांधायचे. इथे एक बैल, इथे एक, असे बांधलेले असायचे बैल. त्यावेळेस आमचे जोतं वगैरे बरेच होते. अशी डाल्यानी होती माणसं, वाडीतलेच होते, डाल्यानी शेती लावायचे. म्हणजे सगळ्यांची एकत्र शेती लावली जायची. आणि बैल वगैरे जे जोतं वगैरे आहेत 3-3 जोतं असायची आणि लावणी लावायला इतकी मजा यायची, जबरदस्त. सगळे एकत्र आल्यानंतर जी काय मजा येते ना लावणी लावताना, काही वेगळीच होती ती. आणि नंतर मग सकाळची न्याहारी वगैरे एकत्र बसून बांधावरती खायची. आणि दुपारचं जेवण असेल, काय दिवस होते ते. पण आता बऱ्याच जणांनी शेती वगैरे सोडली ना. आता काय ज्यांची आहे शेती तर आता अशी हालत आहे की पाणी नाही आहे. आता इतके दिवस पाऊस पडत होता, पण आता कालपासून पाऊस कुठे गायब झाला आहे. तर ते पाणी नाही. आता ते कसं काय करणार, त्याचा मोठा प्रश्न पडला आहे. हे बघा, बघता इकडून कसलं कडाक्याचं ऊन पडलं आहे. हे बघा, काय परिसर खूप छान झाला आहे इकडचा, मस्त. आणि पावसाळ्यात आहे ना इकडचे मस्त दृश्य असे बघण्यासारखे असतात, मस्त वाटतं इकडे. हे बघा असलं चावरं चावतोय बेकार. एका ठिकाणी उभं राहिलं ना जबरदस्त चावरं चावतो. आणि तुम्हाला मी आता दाखवतो की आमच्या इकडे पाणी जो येतो आहे ना, हे बघा पाणी कुठून येतो तो तुम्हाला दाखवतो. इथे जुगाड आहे, म्हणजे इथे छोटीशी टाकी आहे. आता वरतून जेवढं पाणी येतं ना ते इथे स्टोअर होतं आणि इथून मग डिवाईड होतं सगळ्यांच्याकडे. हे बघा असं इथून सिस्टम आहे. हे बघा इथून हे एक टोटी इकडे आमच्या इकडे गेली, बाकीच्या टोट्या इकडे खालती गेल्या. हे बघा इकडे आहेत. आणि हे सरकारी पाणी आलेलं आहे. हे बघा टोट्या जोडलेल्या आहेत सगळ्यांच्या, असं वरतून येतं आहे. आणि एवढं वरतून पाणी येतं ना ते कसं स्पीडमध्ये येतो खालती. आणि बऱ्यापैकी पाणी मिळतो आता पाण्याची काही एवढी टंचाई राहिलेली नाही. आणि आता कसे आमच्या इकडे वरती बोरवेल पण झाले वाडीचे आमच्या, तर तिला पण आता बरंच पाणी आहे. तर ते आता यूज करायला घेतलं काय माहिती नाही. तसं आता पाऊस लागायला लागला आहे ना, तर आता पाण्याची काही एवढी टंचाई येत नाही. आमचा डुरा आहे, डुऱ्याला पण जाम पाणी आहे. गोटण आहे, गोटणीला पण जाम पाणी आहे. आणि आमचं प्यायचं पाणी येतं ते निवईवाडीतून, म्हणजे आमच्या गावातली तिथं वरती अजून एक वाडी आहे. त्या वाडीत आपण कधी गेलो नाही. नमन बघायला गेलो होतो पण मी काही व्हिडिओ वगैरे बनवली नाही. तिथं तर कधी गेलो ना मी, तर व्हिडिओ नक्की बनवेल. आमचं पाणी वगैरे कुठून येतो ते पण तुम्हाला दाखवेल. केलावरून पाणी येतो, त्या साईडला पर्याय आहे तिकडे. तर तिकडे प्यायचं पाणी जे 12 महिने झरा तो चालू असतो आणि तेच पाणी आम्हाला इकडे प्यायला येतो. खूप लांब आहे, एक दिवस जाऊ आपण तिकडे पण त्या वाडीमध्ये. तर चला मंडळी, बराच वेळ झाला इकडे खालती आलो. आप्पा मला बोलले की खालती जा आणि आपण जे काय भाजी वगैरे लावली ना ती एकदा बघून ये, कशी काय झाली, कितपत रुजून बिजून आले. पण ती काय नाही, सगळं वाहून गेली. आणि बोलले खालती जरा कुठे काय कुठे काय गळतं आहे का ते बघायचं होतं जरा. ते 1-2 कवलं उचलली वरची, तर थोडासा असा गॅप दिसत होता. पण ते आता ओके आहे. जिथे खालती खड्डा पडला होता गळून तर ते पण झाले क्लिअर. आणि जरा नारळ पण तुम्हाला दाखवली तिकडची जी लावली नाही आता. असा इकडचा हा खाल्ल्या घरातला हा परिसर आहे इकडचा. तर हा मी छोटासा व्हिडिओ इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, गावातल्याच आणखी एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तर चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण आपल्या व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. हाच व्हिडिओ मी फेसबुकला पण टाकतो आणि यूट्यूबला, पहिला यूट्यूबला टाकतो आणि त्यानंतर मग फेसबुकला टाकतो. तर प्लीज दोन्ही ठिकाणी फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.